झी 24 तास एक पाऊल पुढे। भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे मुंबईकरांचं जेवण देखील आता महागणार आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। मुंबईची परसबाग असलेल्या नाशिक जिल्ह्यात भाज्यांचे भाव चांगलेच वधारलेत। नाशिकमधून मुंबई आणि गुजरातकडे भाज्या जातात, पण सध्या मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष असल्यानं मराठवाड्यामध्ये भाज्याच पिकत नाहीत। त्यामुळे नाशिकच्या भाज्या मराठवाड्याला पुरवाव्या लागतात। भाज्यांच्या मागणीमध्ये वाढ आणि पुरवठा कमी झाल्यानं भाज्यांचे दर कडाडलेत। भाज्याचे भाव इतके वाढलेले की जवळजवळ 30, 40, 50% भाव वाढलेले आहेत। त्यामुळे सामान्य माणसाचा आणि रिटायर माणसांना भाजीपाला घेणं म्हणजे फार जिक्रीचं झालेलं आहे। आवक जी होती ती आवकेचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये अरायवल्स कमी आलेले आहेत। त्याचप्रमाणे गुजरात आणि मुंबईकडे चांगल्या प्रकारे मागणी असल्यामुळे, त्याचप्रमाणे लग्न सराईचेच जास्त चालू असल्यामुळे, स्थानिक एक मागणी चांगली असल्यामुळे बाजारभावात काही प्रमाणात वाढ झालेली आहे। थेंब न थेंब पाऊस वाचवून नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाज्याचे दर वाढल्यानं सुगीचे दिवस आहेत। पण पाऊस लवकर आला नाही तर हे दर असेच वाढत जातील। त्यामुळे वरुण राजाचं लवकर आगमन होणं हीच सध्याच्या घडीला मोठी गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।